मागील श्लोकात कृष्ण म्हणाले, कर्म, विकर्म आणि अकर्म याचं ज्ञान आवश्यक आहे. आता ते सांगतात, जो हे तत्व प्रत्यक्ष ओळखतो तोच खऱ्या अर्थाने ज्ञानी आहे. कर्मण्य कर्मयः पश्येद कर्मणी च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्तः कृत्स्न कर्मकृत. जो कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहतो तोच ज्ञानी आणि खरा योगी आहे, कारण तो प्रत्येक कृतीत शांती आणि ज्ञान पाहतो. कृष्ण सांगतात, खरा योगी बाह्य कृतीत गुंतलेला नसतो तर अंतर्मनात स्थिर असतो. तो कृती करतो पण त्यामागे मी करतो ही भावना नसते आणि म्हणूनच तो मुक्त असतो. पुढच्या श्लोकात कृष्ण सांगतात, असा ज्ञानी कसा असतो आणि त्याचं मन कसं शांत असतं. सबस्क्राईब करा भगवद्गीता शॉर्ट्स. जय श्री कृष्ण.